आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की कमिटी तुम्ही जे बंजारा समाजाच्या संदर्भात नियुक्त केली ही मुळातच असंवैधानिक आहे आणि म्हणून ती समिती तुम्ही तात्काळ बरखास्त केली पाहिजे. तिला जास्त काळ जीवदान देऊ नका, कारण त्या समितीला जेवढं तुम्ही जीवदान द्याल तेवढ्या तुमच्या गव्हर्नमेंटचा मृत्यू अटळ आहे. लवकरात लवकर सगळेच लोक मूर्ख आहे असं समजू नका. कोणत्या एखाद्या अडाण्या माणसाला खासदार बनवल्यामुळे आदिवासी समाज फार खुश होईल. अरे हे तर आदिवासीची तिंगल टवाळी करण्यासारखी परिस्थिती आहे. जय शिवा, जय बिरसा, जय भीम. खरं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बंजारा समाजाच्या संदर्भामध्ये एक समिती नियुक्त केली. त्या समितीमध्ये कोण कोण आहे त्या भानगडीत मी पडणार नाही, पण माझा प्रश्न असा आहे गव्हर्नमेंटला की तुम्हाला या पद्धतीची समिती स्टेट गव्हर्नमेंटला नेमता येते का, अशी नियुक्त करता येते का? कारण घटनेच्या 342व्या कलमामध्ये हा सगळा अधिकार राष्ट्रपतीला आहे. म्हणजे राष्ट्रपतीने या संदर्भामध्ये आदिवासीच्या संदर्भामध्ये काय विचार मांडायचे, काय कुठल्या पद्धतीनं सर्वेक्षण करायचं हा अधिकार राष्ट्रपतीला असताना तुम्ही मात्र महाराष्ट्रामध्ये टीएसी आहे, ट्रायबल ॲडवायझरी कमिटी आहे. आता ट्रायबल ॲडवायझरी कमिटीची कुठलीही मिटिंग न घेता, त्यांचा कुठलाही सल्ला न घेता तुम्ही परस्पर समिती निर्माण करता. हे असंवैधानिक कृत्य आहे. खरं सांगायचं म्हणजे तुम्ही टीएसीची मिटिंग का घेत नाही? फडणवीस साहेब म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि त्या टीएसीचा पदसिद्ध अध्यक्ष हा मुख्यमंत्रीच असतो. मग असं असताना आमचे त्या ठिकाणी 25 आमदार आहेत ट्रायबलचे, हे 25ही आमदार त्याचे सदस्य आहेत आणि आपल्या घटनेने स्पष्टपणे सांगितलेले आहे की आदिवासीच्या संदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर टीएसी कमिटी पुढे तो पहिल्यांदा मांडला पाहिजे. ट्रायबल ॲडवायझरी कमिटी पुढे तो मांडला पाहिजे आणि त्यांनी त्याला मान्यता दिल्यानंतर तो पुढे गेला पाहिजे. असे एकंदरीत तरतूद असताना तुम्ही टीएसीची कुठलीही मिटिंग घेतली नाही आणि परस्पर असा निर्णय घेता समिती बनवण्याचा. कुठल्याही आदिवासीच्या संदर्भात कुठल्याही संदर्भातला GR काढणं, कुठल्याही आदिवासींच्या विरोधामध्ये GR काढणं टीएसीला पता नसतो. आम्ही जेव्हा आमदारांना विचारतो की हा GR निघाला, अशी समिती बनली, तर आमचे आमदार म्हणतात की आम्हाला माहिती नाही. म्हणजे हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? हे गव्हर्नमेंट संविधानिक पद्धतीनं चालत आहे की असंवैधानिक पद्धतीनं चालत आहे याचाही विचार आपण खरं म्हणजे केला पाहिजे. आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की कमिटी तुम्ही जे बंजारा समाजाच्या संदर्भात नियुक्त केली ही मुळातच असंवैधानिक आहे आणि म्हणून ती समिती तुम्ही तात्काळ बरखास्त केली पाहिजे. तिला जास्त काळ जीवदान देऊ नका, कारण त्या समितीला जेवढं तुम्ही जीवदान द्याल तेवढ्या तुमच्या गव्हर्नमेंटचा मृत्यू अटळ आहे. लवकरात लवकर सगळेच लोक मूर्ख आहे असं समजू नका. कोणत्या एखाद्या अडाण्या माणसाला खासदार बनवल्यामुळे आदिवासी समाज फार खुश होईल. अरे हे तर आदिवासीची तिंगल टवाळी करण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे कुणाला एक खासदार बनवणे, कुणाला कुठली समिती नियुक्त करणे आणि कुठल्याही पद्धतीनं आदिवासींच्या विरोधामध्ये हे जे काम आपल्या पद्धतीनं करतात हे अत्यंत असंवैधानिक आणि बेजबाबदारीचं हे काम आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की ही समिती तुम्ही तात्काळ बरखास्त करावी आणि आदिवासी समाजाला न्याय दिला पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सूचित करू इच्छितो. धन्यवाद.